नाशिकच्या औद्योगिक प्रगतीसाठी सर्व यंत्रणांनी हातात हात घालून काम करण्याची गरज. गेडाम. आयमाच्या बिझनेस मीट 3चा शानदार सोहळ्याने शुभारंभ. नाशिकमध्ये मोठ्या गुंतवणुकीचे प्रकल्प यावेत तसेच रोजगार निर्मिती वाढावी यासाठी औद्योगिक संघटना आणि शासकीय यंत्रणांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी केले. अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयमातर्फे पाथर्डी फाट्यावरील हॉटेल रेडिसन ब्लू येथे आयोजित नाशिक बिझनेस मीट 3चा शुभारंभ बॉशचे उपाध्यक्ष रमेश शालिग्राम यांच्या हस्ते शानदार सोहळ्याने झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना गेडाम बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी जलज शर्मा, आयमाचे अध्यक्ष ललित बुब, BOPP चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, सरचिटणीस प्रमोद वाघ, बिझनेस मीटचे चेअरमन रवींद्र महादेवकर, को चेअरमन मनीष आदी होते. नाशिक जिल्ह्यात उद्योग विस्तारासाठी आयमा आणि निमाचे कार्य कौतुकास्पद आहे, मात्र त्याला अधिक देण्याची गरज आहे. नाशकात एखादा जरी मोठा उद्योग आला तरी हजारोंच्या हातांना काम उपलब्ध होऊ शकते, असेही गेडाम यांनी पुढे नमूद केले. उद्योग संघटनांची ताकद मोठी असते. उद्योगाशी निगडीत असलेल्या सर्व घटकांनी एकत्रितपणे काम केल्यास उद्योग वाढीसह विस्ताराच्या प्रक्रियेला अधिक चालना मिळून रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होऊ शकतात, असे बॉशचे उपाध्यक्ष रमेश शालिग्राम आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले. आयमातर्फे राबवण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर विविध उपक्रमांमुळे उद्योजकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होते. उद्योग वाढीसाठी शासन स्तरावरून सर्व ते प्रयत्न सुरू आहेत. उद्योजकांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी आपल्या भाषणात केले. नाशिक बिझनेस मीट 3 नाशिकच्या औद्योगिक विश्वासाठी मैलाचा दगड ठरेल. अनेक लघु आणि मध्यम उद्योजकांना काहीतरी नवीन करून दाखवण्यासाठी योग्य व्यासपीठाची गरज असते. तसेच मोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनांसाठी विश्वासू व्हेंडर्सचा शोध घेत असतात. त्यामुळे या सर्व घटकांना एकत्र आणणे तसेच त्यांच्यात परस्पर समन्वय घडवून आणून उत्पादनांना जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आयमा नाशिक बिझनेस मीट 3 मोठी भूमिका बजावणार आहे. आपल्या उत्पादनांसाठी योग्य भागीदार निवडून खरेदीदारांसाठी थेट कनेक्ट होण्याची संधीही यामुळे नाशकातील लघु, मध्यम आणि विशेषतः नवोदित व होतकरू उद्योजकांना उपलब्ध होणार असल्याचे आयमाचे अध्यक्ष ललित बुब यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. आयमाने जिल्ह्याच्या उद्योग वाढीसाठी काय काय प्रयत्न केलेत याची माहिती विशद करून विविध आठवणींना उजाळा दिला. श्वेता चांडक यांनी आपल्या खास शैलीत पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन रवी महादेवकर तर आभार प्रदर्शन सरचिटणीस प्रमोद वाघ यांनी केले. बिझनेस मीटमध्ये B2B साठी 125 प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला आहे, तर प्रातिनिधिक स्वरूपात 30 स्टॉल्सही लावण्यात आले आहेत. कार्यक्रमास निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, आयमा उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, सचिव योगिता आहेर, हर्षद बेळे, कोषाध्यक्ष गोविंद झा, दिलीप वाघ, अविनाश मराठे, जगदीश पाटील, हेमंत खोंड, रवींद्र झोपे, अविनाश बोडके, करणसिंग पाटील, मनीष रावळ, राहुल गांगुर्डे, जयंत पगार, सुमित बजाज, कुंदन डरंगे, धीरज वडनेरे, देवेंद्र विभूते, अभिषेक व्यास, श्रीलाल पांडे, अजय यादव, रवी शामदासानी, विनोद कुंभार, मनोज मुळे, मयूर मुंद्रा, आलोक कनानी, नागेश पिंगळे, रामचंद्र जोशी, रणजित सानप, सूरज आव्हाड, प्रतीक पगारे, सुमित तिवारी, शरद दातीर, कमलेश उशीर, संदीप जगताप, योगेश पाटील, विवेक पाटील, संदीप सोनार, वरुण तलवार, माजी अध्यक्ष भास्कर वाघ, योगेश कनानी, SS आनंद, JR वाघ, वरुण तलवार आदी उपस्थित होते. या प्रसंगी आयमाचे अध्यक्ष श्री ललित बुब यांनी लोकसाक्ष या वृत्तवाहिनीशी संवाद साधत अधिक माहिती दिली. आज जर बघायला गेलं तर आयमातर्फे आज एक्सपोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपल्यासोबत अध्यक्ष ललित बुब सर आहेत. त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया सर, आज कार्यक्रमाचं स्वरूप कसं होतं आणि आज आपल्याला या ठिकाणी उद्योजकांचा साधारण कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो. अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशनतर्फे नाशिक बिझनेस मीट 3.2 2024 हा जो सीझन 3 असा आपण हा प्रकल्प घेतला. 2 महिन्यापासून आपण प्रयत्न करत होतो आणि आपण मोठमोठ्या ज्या 25 कंपनीज आहेत तिथे आपण त्यांना इन्व्हाइट केलं, त्यांच्याशी कम्युनिकेशन चालू होतं आणि त्यांचे जे रिक्वायरमेंट्स आहे किंवा त्यांचे जे पेन एरिया
जे वेंडर डेव्हलपमेंट पाहिजे किंवा त्यांना जे आणखी नवीन सप्लायर्स पाहिजे ते आपल्या नाशिक नगरीमध्ये, उद्योग नगरीमध्ये भरपूर असे चांगले MSMEs आहे आणि ते आपण त्यांना मॅच मेकिंग करून देतो आहे ह्या आजच्या प्रोग्राममध्ये. या प्रोग्रामला एक लगभग 125 स्टॉल होल्डर्स आणि पार्टिसिपंट्स यांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक 25 कंपनीज जे नाशिक आणि आउट ऑफ नाशिक असे आज इथे उपस्थित होते आणि त्यामध्ये सगळ्यांचं आपण मॅच मेकिंग करून घेतलेलं आहे. त्यांची रिक्वायरमेंट आणि यांची स्ट्रेंथ असं आपण ते जुळवून दिलेलं आहे. आणि फक्त एवढंच नाही तर उद्या सकाळी आपण ज्या ज्या लोकांना ह्या मोठ्या कंपनीनी जर सिलेक्ट केलं तर त्यांच्या फॅक्टरीला व्हिजिट देऊन त्यांची तिकडची फॅसिलिटीज, त्यांची स्ट्रेंथ, त्यांची काय त्यांच्याकडे किती मोठा हा जो मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे ते त्यांना एकदम दाखवून देऊ. म्हणजे यापुढे फक्त कमर्शियल्स आणि तेवढं निगोसिएशन राहणार आणि याने लवकरात लवकर एका उद्योजकाला आपला बिझनेस वाढवण्याला एक खूप चालना मिळेल. हाच उद्देश आपला आयमाचा या MBM थ्रू होता. एका नवीन उद्योगला आणण्यासाठी वेळ लागतो आणि एका नवीन उद्योजकाला वेंडर बनण्यासाठी त्यालाही वर्ष जातात. पण ह्या माध्यमातून आम्ही एक असा प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिलेला आहे उद्योजकांना ज्याच्याने त्यांना एक खूप चांगली संधी, ऑपॉर्च्युनिटी टू ग्रो, टू प्रॉस्पर मिळणार आहे. तर मला खात्री या प्रोग्रामला फक्त उद्योजक नाही तर बाकी सगळ्या संघटनेच्या पदाधिकारी पण यांनी उपस्थिती दिली आणि तसेच आपले जेवढे उद्योगाला लागणारे बाकीचे जे डिपार्टमेंट्स आहेत, लेबर डिपार्टमेंट म्हणा किंवा MIDC म्हणा किंवा ESIC म्हणा, DIC म्हणा, सगळेजण इथे त्यांचे इन्चार्ज उपस्थित होते आणि दिस शोज की हे सगळे डिपार्टमेंट किती सेन्सिटिव्ह आहे आणि किती त्यांनाही काळजी आहे की असे प्रोग्रॅम्स किती इम्पॉर्टंट आहे आपल्या नाशिकच्या ग्रोथसाठी. येस सर, नक्कीच. तर खऱ्या अर्थाने हा सगळ्या उद्योजकांसाठी हा फार मोठा प्लॅटफॉर्म आज आयमा आणि तुमच्या रूपाने जर बघायला गेला तर उपलब्ध आहे. नक्कीच उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यायला पाहिजे. नव्याने आज ज्या पद्धतीने रजिस्ट्रेशन झालं असेल किंवा आज उद्यामध्ये जे काही विजिट्स होतील तर त्या पद्धतीने आपल्याला जर काही शंका असेल किंवा अजून जर काही विचारपूस करायची असेल तर नक्कीच आपण कार्यालयाशी म्हणजे आयमाशी संपर्क साधावा, अध्यक्ष सर यांच्याशी आपण संपर्क साधावा आणि त्या पद्धतीने पुढे वाटचाल करू शकतो. थँक्यू सो मच सर. अशाच पद्धतीने आपण यापुढे देखील अशा पद्धतीचे एक्सपो आपण घेत राहू आणि सगळ्यांना संधी प्राप्त होत राहू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू सो मच. थँक्यू.